नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे लहान मुलांसाठी स्पेशल भेळ. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. भेळ तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूया. तर हे बघा, हे आहे मुरमुरे. काही भागामध्ये याला चुरमुरे म्हणतात, तर आमच्या विदर्भामध्ये याला मुरमुरे म्हणतात. तर इकडे बघा, ही डाळवा आहे 1 वाटी, कट केलेले 1 टमाटर, 1 कांदा कट करून घेतलेला आहे, चाट मसाला, 2 हिरवी मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे, बारीक शेव, मोठे शेव, लाल तिखट आणि मीठ. भेळ तयार करण्यासाठी आपण जे काही साहित्य लागते ते बघितलेलं आहे. पण तुम्हाला सांगायचं आहे की भेळ आपण एकदम सुकी भेळ बनवणार आहे, ओली नाही. तर आता हे आपण एक भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला हे मुरमुरे घालायचे आहे. मुरमुऱ्याला छान साफ करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे लाल तिखट. हे आपल्या आवडीनुसार. मी अर्धा चमचा लाल तिखट सोडणार आहे. चवीपुरतं मीठ, एक चमचा चाट मसाला, 1 चमचा तेल, थोडी कोथिंबीर आणि 1 निंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे. आता सर्व साहित्य यामध्ये आपण घेतलेलं आहे. सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, असं छान आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, कशी मस्त सुकी सुकी भेळ तयार झालेली आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये आपण भेळ तयार केलेली आहे आणि झटपट तयार होणारी आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशी झटपट तयार होणारी चटपटीत भेळ तयार करा घरी आणि खाऊन बघा. आणि मुलांना तर फार आवडते, तर मुलांसाठी तुम्ही स्पेशल नक्कीच हे तयार करून खाऊ घाला. तर हे बघा, ही झाली सुकी भेळ तयार. तर हे बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही भेळची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या या रेसिपीला, आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.